नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बांगलादेशमधील हिंदूंना टार्गेट केलं जात आहे। तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावल्या जात आहे। केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे अशी मागणी संघ आणि विपीहने केली आहे। बांगलादेश एक वेगळा देश आहे। तेथील हिंदूंची घरेदारे लुटली जात आहे। तेथे हिंदू सुरक्षित राहील यासाठी केंद्राने पावले उचलावीत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी सांगितलं। केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे, नक्कीच सरकार तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलेल असे ते म्हणाले। स्वयंसेवी संगठन को करने की अपनी मर्यादा है, परंतु हम सरकार से निवेदन कर रहे हैं कि एक सुनिश्चित करे कि वहाँ के हिंदू सुरक्षित रहे, और हमको विश्वास है कि सरकार कुछ कदम उठाए। सरकार ने करना चाहिए। हमने सरकार को निवेदन किया है कि वो इसमें उचित कदम उठाए। विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंचे संरक्षण व्हावे अशी मागणी केली आहे। बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, महिला, मुले आणि अगदी मंदिरे आणि गुरुद्वारा त्यांची श्रद्धा केंद्रेही सुरक्षित नाहीत असेही आलोक कुमार म्हणाले। तिथल्या अत्याचारित अल्पसंख्याकांची स्थिती वाईटाकडून वाईट होत चालली आहे। केंद्राने याची दखल घेत कारवाई करावी। बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं शक्य ती सर्व पावले उचलावीत असं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलं आहे। या परिस्थितीचा फायदा घेत सीमेपलीकडून घुसखोरीचा मोठा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे। याबाबत सावध राहावे लागेल। त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवणं आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देणं आवश्यक आहे असेही ते म्हणाले। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।